सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिन्यात येणारी परमा एकादशी ही सर्व एकादशीमध्ये अत्यंत पुण्यदायी मानली जाते. पद्मपुराणात सांगितलेली कथा फक्त दारिद्र्य दूर करणारी नाही, ती आहे भक्तीची खरी शक्ती दाखवणारी. चला जाणून घ्या परमा एकादशीचे अद्भुत असे व्रत, महिमा आणि कथा. प्राचीन काळी एका नगरामध्ये सुमेध नावाचा एक गरीब ब्राह्मण आपल्या पत्नी पवित्रा नावाच्या पत्नीचं नाव होतं पवित्रा, तिच्यासोबत राहत होता. दोघेही अत्यंत धर्मपरायण आणि भगवान विष्णूचे भक्त होते. सुमेध रोज भिक्षा मागून घर चालवत असे, पण अनेकदा इतकी कमी भिक्षा मिळायची की दोघांना उपाशी राहावं लागायचं. तरी सुद्धा पवित्रा कधीही दुःख व्यक्त करत नव्हती. ती नेहमी म्हणायची, देवाने दिलेल्या परिस्थितीही अगदी सोडायची नाही. एकदा सुमेध अत्यंत दुःखी झाला. तो पत्नीला म्हणाला, आपण इतके गरीब आहोत, आता मी परदेशी जाऊन धन कमावतो. पण पवित्रा काय म्हणाली की पूर्वजन्मी केलेल्या कर्मानुसारच सुखदुःख मिळतं. आपण भगवान विष्णूवर भक्ती ठेवूया, विश्वास ठेवूया. काही दिवसांनी त्यांच्या घरी कौंडण्य ऋषी आले आणि त्या दाम्पत्याने अत्यंत आदराने त्यांची सेवा केली. ऋषी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले, त्यांच्या सेवेवर प्रसन्न झाले आणि म्हणाले, अधिक महिन्यातील येणारी परमा एकादशी तुम्ही भक्तीने करा. हे व्रत सर्व पाप नाश करून दारिद्र्य दूर करतं. ऋषीने त्यांना व्रताची विधी सांगितली. काय करायचं, त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, स्नान करायचं, धूत वस्त्र नेसायचं, उपवास करायचं, भगवान विष्णूची पूजा अर्चना करायची, रात्रभर जागरण करायचं, दान करायचं, नामस्मरण करायचं. त्या दिवशी पूजा अर्चना करायची, आरती करायची, नंतर गणपतीची आरती, विष्णूची आरती करायची आणि एकादशीची कथा सुद्धा वाचायची. आपण परमा एकादशीची कथा असते ती कथा वाचायची. त्याच्याने काय होतं की तुम्हाला जे इच्छित मनोरथ किंवा जे इच्छा आहे मनोरथ सुद्धा तुमचे पूर्ण होतात, मनकामना सुद्धा तुमची पूर्ण होते त्या एकादशीने. सुमेध आणि पवित्राने अत्यंत भक्तीने परमा एकादशीचे व्रत केले. त्या व्रताच्या पुण्यामुळे काही दिवसातच त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आली. राजाने त्यांना सुंदर घर आणि धन दिलं, पण त्यांनी संपत्ती मिळाल्यावर अहंकार केला नाही. आयुष्यभर भगवान विष्णूची भक्ती करत राहिले. कथेचा संदेश काय मिळतो आपल्याला याच्यामध्ये की परमा एकादशीचे व्रत भक्तीने केल्यास दारिद्र्य, दुःख आणि संकट दूर होतात. भक्ती, संयम आणि देवावरचा विश्वास हे जीवनातील सर्वात मोठं धन आहे. जो भक्त अधिक महिन्यात परमा एकादशीचे व्रत भक्तीने करतो त्याच्यावर भगवान विष्णूची विशेष अशी कृपा राहते. अधिक महिन्यातील परमा एकादशीचे अत्यंत पुण्यदायी मानलेलं आहे व्रत. याच्याने काय होतं की आपलं हे अक्षय पुण्य देणारं व्रत मानलेलं आहे. पद्मपुराणामध्ये सुद्धा या व्रताचं मोठं महात्म्य सांगितलं. असं मानलं जाते की याच्याने काय होतं की दारिद्र्य दूर होतं, मन शांत होतं, पापांचा नाश होतो, घरात सुख समृद्धी येते आणि भगवान विष्णूची थेट कृपा मिळते. आता हे परमा एकादशीचे व्रत आपण कसं करावं, घरगुती छोटे छोटे नियम पाहून. तर आपण सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं, धूत वस्त्र नेसावं आणि त्याच्या व्रताचा आधी संकल्प करावा. कारण आपण कोणतेही व्रत करायचं असलं तर आधी संकल्प करावा. भगवान विष्णू समोर आपण देवघराच्या समोर संकल्प करावा आणि म्हणावं, मी परमा एकादशी व्रत भक्तिभावाने करत आहे. भगवान विष्णूची पूजा, तुळशीपत्र अर्पण करून फुले, धूप, दीप, नैवेद्य आणि ओम नमो भगवते वासुदेवाचा मंत्र जपावा. पूर्ण उपवास करावा, फलाहार घ्यावं. आणि काही भक्त तर नुसतं फक्त पाणी घेऊन उपवास करतात आणि काही भक्त तर निर्जला उपवास करतात. निर्जल म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं नाही. आणि याचं द्वादशीला पारणं करायचं. द्वादशीला पारणं म्हणजे काय, दुसऱ्या दिवशी भगवान देवाला नैवेद्य दाखवायचं, गोडधोड करून पुरणाचा किंवा आपल्याला जे आहे ते स्वीट एक पदार्थ करून नैवेद्य दाखवून हे व्रत सोडायचं. त्याला द्वादशीचं पारणं म्हणतात. आणि गरजूंना दान करणं अत्यंत शुभ मानलेलं आहे. आपल्याला आता प्रश्न पडतो, परमा एकादशीला परमा नाव का पडलेलं आहे? परमा म्हणजे काय, सर्वोच्च. परम म्हणजे काय, सर्वोच्च, महान, अत्यंत श्रेष्ठ. अधिक महिन्यात येणारी एकादशी इतर महा एकादशीपेक्षा विशेष आणि अत्यंत पुण्यदायी मानली जाते, म्हणून तिला परमा एकादशी असं म्हणावं पडलं. पद्मपुराणामध्ये सुद्धा याचे महत्व सांगताना वर्णन येते की हे व्रत मोठे मोठे पाप सुद्धा नष्ट करणारे आहे, दारिद्र्य दुःख देणारे, मोक्ष देणारे आहेत, भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच या एकादशीला श्रेष्ठामधील श्रेष्ठ म्हणजेच परम एकादशी असं म्हटलं जातं. ज्या एकादशीचे पुण्य सर्वश्रेष्ठ मानलं जातं, जिच्या व्रताने जीवनात सुख, शांती आणि भगवान विष्णूची थेट कृपा मिळते, तिलाच परमा एकादशी सुद्धा म्हणतात. तिला परमा एकादशी किंवा परम एकादशी दोन्ही नाव म्हटलं जातं. आणि त्या जोडप्याने केलं हे एकादशी
व्रत, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या घरामध्ये सुख, शांती आणि त्यांना सकारात्मक ऊर्जा त्यांच्या घरामध्ये आली आणि त्यांना जे पाहिजे ती गोष्ट त्यांना मिळाली ह्या एकादशीमुळे. त्याच्यामुळे ही एकादशी अधिक महिन्यातल्या, तसं तर दोन्ही एकादशा कराव्या. अधिक महिन्यातल्या शुक्ल पक्षातली एकादशी पद्मिनी एकादशी आणि कृष्ण पक्षातली ही परम एकादशी, दोन्ही एकादशा करणं अत्यंत फलदायक असं म्हणलेलं आहे. कारण हे दरवर्षी काही येत नाहीये, 3 वर्षातून एकदा येतात हे 2 एकादशा. त्याच्यामुळं ह्या एकादशा आवश्यक आहेत असं आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. जीवनातही काही दुःख, अडचणी, अपूर्ण इच्छा असतील, अधिक महिन्यातील भक्तीने परम एकादशीचे व्रत करावं. कारण भगवान विष्णू भक्ताची भक्ती कधीच व्यर्थ जाऊ देत नाही. एक छोटासा उपवास, पण फळ मात्र संपूर्ण जीवन बदलणार. श्री हरी विष्णू भगवान की जय. परम एकादशी माता की जय.